नमस्कार. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. ती हॉस्पिटलमधून नुकतीच बाहेर पडली होती तिच्या सुंदरीसोबत. सुंदरी म्हणजे तिची ॲक्टिवा स्कूटर. तिला ती प्रेमाने सुंदरी म्हणत होती आणि हा पण त्याच्या कारमधून नुकत्याच घरी जायला निघाला होता. तशी रस्त्यावर गर्दी कमीच होती. त्या दोघांची गाडी सिग्नल लागला म्हणून थांबलेली. जसा सिग्नल सुटला तशी त्याने कार पुढे घेतली आणि तिने पण तिची सुंदरी वळवली. हे अचानक झाल्यामुळे त्याला लक्षात आले नाही आणि तिलाही समजले नाही की मागे कार आहे म्हणून. कारचा किंचित धक्का तिच्या सुंदरीला लागला आणि ती सुंदरीसहित खाली पडली. ती पडताच त्याने पण कारचा ब्रेक करकचून दाबला. "आई गं, आई गं, मेले गं." ती पायाला चोळत उठून उभी राहिली. खरं पण तोंडाचा पट्टा चालूच होता. त्यात कारमध्ये बसलेला तो आधीच रागाने घरी जात होता. त्यात अजूनच त्याचा राग उफाळत होता. तो रागातच कारमधून बाहेर आला. तशी बाहेर उतरायची त्याची इच्छा नव्हती. पण आज तो स्वतः ड्राईव्ह करत होता आणि नकळत का होईना चूक त्याच्याकडून पण झाली होती. पण सहजासहजी तो मान्य करणार नव्हता. ती पण त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि बोलायला लागली. "दिसत नाही का? डोळे आहे तर नीट बघून गाडी चालवता येत नाही का तुम्हाला? हे इडियट गर्ल, जेवढी चूक माझी आहे तेवढीच चूक तुझी आहे आणि तुझ्या या खटारा स्कूटरची आहे. तू आणि तुझी ही खटारा लवकरात लवकर बाजूला कर. मला जायला उशीर होत आहे." एवढं बोलून तो कारमध्ये बसला. त्याने कार रिव्हर्स घेतली आणि रागाने तिच्याकडे पाहत तो वाऱ्यासारखा निघूनही गेला. ती आहे तशीच मूर्तीसारखी उभी राहून त्याच्या जाणाऱ्या कारकडे पाहत राहिली. नंतर तिच्या लक्षात आले, ज्याच्याशी ती भांडण करत होती तो तर निघून गेला होता. तुला तर नंतर बघते. तुझ्यामुळे माझी सुंदरी खाली पडली. लागले असेल ना तिला?" ती प्रेमाने तिच्या सुंदरीला उचलते आणि रस्त्याच्या बाजूला लावून चेक करत असते, कुठे काही लागले आहे का म्हणून. कोणत्या अँगलने या खडूसला माझी ही स्कूटर खटारा दिसत आहे? तुझी कार खटारा, ती रागातच बोलते आणि तिची सुंदरी चालू करून घरी निघून जाते. तो रागातच गाडी चालवत घरी येतो. खरं तर घरच्यांमुळे तो ऑफिसमधून लवकर तेवढाच रागात निघाला होता. त्याच्या गाडीचा आवाज ऐकून घरातील सगळे हॉलमध्ये जणू त्याच्या येण्याचीच वाट पाहत होते. ते सगळे एकमेकांकडे पाहत, "आता आला आहे तो घरी. काय बोलायचं आहे लक्षात आहे ना?" "हो हो," सगळे सोबतच बोलले. तो रागातच झपझप पावले टाकत सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याच्या रूममध्ये निघून गेला. बाकी घरातील तर त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याच्याशी जे काही बोलायचे होते ते जणू त्याला बघून विसरून गेले. चला, आज पण त्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. इकडे ती पण तिच्या घरी आली. तिने तिची सुंदरी पार्क केली आणि लॉक ओपन करून आत आली. तर ही आहे आपली नायिका राधा माने. दिसायला खूप सुंदर. कमरेच्या खाली जाणारे तिचे लांबसडक केस तिचं सौंदर्य वाढवत होते. रंगाने गोरीपान, काळेक्षार टपोरे डोळे, लांबसडक पापण्या, कोरीव भुवया. दिसायला खूप सुंदर. कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. ती आत येऊन चेअरवर बसते. राग तर अजून पण तिच्या नाकावर होता. त्याची हिंमत कशी झाली माझ्या सुंदरीला खटारा म्हणायची? माझ्या सुंदरीचा अपमान म्हणजे माझा पण अपमान. सोडणार नाही मी तुला. पुन्हा भेट, बघतेस तुला. एकटीच बडबड करत होती की लीना आत येते. "काय गं, काय झाले? आज पण कोणाशी वाद घालून आलीस का?" तसं तिने एक रागीट कटाक्ष लीनाकडे टाकला. "मी काय केले? मी तर विचारले. तू एवढ्या रागात दिसत आहे म्हणून बोलले मी." "लीना, बघ ना गं, कोण होता तो खडूस काय माहिती, माझ्या सुंदरीला खटारा म्हणाला." राधा लहान मुलांसारखे एक्सप्रेशन देत लीनाला सांगत होती आणि तिला जसे बघून लीनाला मात्र हसू कंट्रोल होत नव्हते. पण बिचारीने खूप कंट्रोल करून ठेवले होते.
बरं, त्या खडूचा विचार नंतर कर. मी आपल्या दोघांसाठी मस्त कडक चहा ठेवते. तू पण जाऊन फ्रेश हो. चहा हा शब्द ऐकताच ती पण पडतच बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चहा हा तिचा जीव की प्राण होता. खूप आवडायचा तिला चहा. इकडे तो पण रागातच त्याच्या रूममध्ये आला होता. आल्या आल्या अंगावरचा ब्लेझर त्याने रागाने बेडवर फेकला. तर हा आहे आपल्या कथेचा हिरो, समीर देशमुख. दिसायला खूप हँडसम, जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी, काळेक्षार सुंदर डोळे. त्याच्या डोळ्यात कुणी पाहिले की त्याच्या प्रेमात पडेल असा. सगळ्याच बाबतीत परफेक्ट, पण खूप खडूस आणि रागीट. तसे त्याच्या घरच्यांवर त्याचे खूप प्रेम होते. पण मागच्या काही दिवसांपासून तो त्याच्या घरच्यांवर नाराज होता. का नाराज होता हे पुढे तुम्हाला कळेलच. तो रागातच त्याची टाय सैल करतो आणि फ्रेश व्हायला आत जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि रागातच रूममध्ये एरझाऱ्या मारत असतो. त्याच्या घरात त्याला शांत करणारी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे त्याची आई. तो आला तेव्हाच आई किचनमध्ये गेल्या आणि त्याच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी ठेवली. त्याला त्याच्या आईच्या हातची स्ट्रॉंग कॉफी खूप आवडायची. ती घेतली की त्याचा थकवा, राग कुठे पडून जायचा. पण मागच्या काही दिवसांपासून तो त्याच्या आईवर पण नाराज होता. तोच त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. त्याने मागे वळून पाहिले तर त्याची आई हातात कॉफीचा मग घेऊन आत येत होत्या. समीरची आई त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्याला कॉफीचा मग दिला. त्याला पण आता गरज होती म्हणून तो मग घेऊन सोफ्यावर बसला आणि एक एक सिप घेऊ लागला. आता कुठे त्याला बरं वाटत होते. त्याची आई पण त्याच्याजवळ आली. आई त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. तसा त्याने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि आईच्या मांडीवर डोकं टेकवले. आई त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होत्या आणि तो डोळे मिटून मांडीवर शांत झोपला होता. आईने त्याच्याशी बोलायचं टाळले, कारण तो किती रागात घरी आला होता हे माहिती होते त्यांना. त्यांनी तर बोलायचे टाळले होते, पण घरातील आज काहीही करून त्याच्यासोबत बोलणार हे नक्की होते. सॅम, आई त्याला लाडाने सॅम म्हणायच्या. त्याने हुंकार भरला. बाळा, जेवण तयार आहेस? तू जा खाली, मी आलोच. एवढं बोलून तो उठून बसला. कॉफीचा मग घेऊन पिऊ लागला. आई खाली निघून गेल्या. काही वेळाने देशमुख बंगलोमध्ये सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. सगळे शांतपणे जेवण करत होते. वादळापूर्वीची शांतता म्हणायची ती होती. जेवण झाल्यानंतर समीर त्याच्या रूममध्ये जाणार की त्याच्या पप्पांचा करारी आवाज आला. समीर, थांब, आम्हाला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. तसा समीर जागच्या जागेवर थांबला. एक एक करून सगळे हॉलमध्ये आले. त्याचे आजी आजोबा, त्याचे काका काकू, आत्या मामा आणि त्याची आई. हळूहळू कथेच्या पात्रांची ओळख पुढे होईलच. त्याने वळून त्याच्या पप्पांकडे पाहिले. समीर, आमचा एकच प्रश्न आहे. तुम्ही लवकरात लवकर लग्न करावे. त्याच्या पप्पांचे बोलणे ऐकून त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. पण आज त्याला ऐकून घ्यावंच लागणार होते. त्याने आतापर्यंत त्या विषयाची टाळाटाळ केली होती. एक एक करून त्याच्याशी बोलायला लागले. समीर, तुला लग्न का करायचे नाही आहे? आजी आजोबा त्याला विचारतात. सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर तो एक दीर्घ श्वास घेत बोलतो. मला लग्न करायचं नाही आहे, तरी तुम्ही सगळे का माझ्या मागे लागले आहात? लग्न कर, लग्न कर म्हणून. तू असे ऐकणार नाही समीर, त्याचे पप्पा ओरडून बोलतात. तुझ्याकडे फक्त 20 दिवस आहे. येत्या पुढील 20 दिवसात तू लग्न केले नाही तर आम्ही विसरून जाऊ तू आमचा मुलगा आहे म्हणून. हो हो, आम्ही पण विसरून जाऊ तू आमचा नातू, पुतण्या आणि भाचा आहे म्हणून. एक एक करून घरातील बोलत असतात. आणि 20 दिवसात तुझ्याकडून काही होणार नसेल तर तुला मेघासोबत लग्न करावे लागेल. मेघा नाव ऐकताच तो रागात बोलतो. मी सगळं काही करेल, पण त्या मेघासोबत लग्न? नो वे. मग 20 दिवस आहेत तुझ्याकडे. तू तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करू शकतो. त्याच्या पप्पांनी त्याला तेवढी सूट दिली. तो काही न बोलता
त्याच्या रूममध्ये निघून गेला. आता तो पुरता अडकला होता. काहीही करून त्याला 20 दिवसात लग्न करायचे होते. रूममध्ये येताच त्याने कुणाला तरी फोन केला आणि नेहमीच्या जागेवर भेट एवढं बोलून त्याने कॉल कट केला. इकडे लीना आणि राधाने मिळून स्वयंपाक बनवला आणि त्या जेवायला बसल्या. जेवण करत असताना राधाच्या डोक्यात बरेच विचार चालू असल्यामुळे ती जेवण करतच नव्हती. तिला विचारात बघून लीनाने तिला हात लावून हलवले. तशी राधा भानावर आली. राधा, कसला एवढा विचार करतेय? तुला तर सगळं माहितीच आहे. लीना, तरी मला विचारतेस कसला एवढा विचार करते म्हणून? ते मी हॉस्पिटलला गेले होते आजीला भेटायला. आजीच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा नाही आहे गं. काही करून तिच्यावर लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे. तिच्याशिवाय माझे कुणीही नाही आहे. आजी एकच माझा सहारा आहे. लहानपणापासून तिनेच मला सांभाळून मोठे केले. पण तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाले बघ. असं नाही आहे की मी तिच्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. पण तिच्या ट्रीटमेंटसाठीचा खर्च खूप मोठा आहे. एवढे पैसे माझ्याकडे नाही आहे. आणि ऑफिसमधून लोन मिळाले पण ते ट्रीटमेंटसाठी कमी पडत आहे. अजून पैशांची गरज आहे. तेच पैसे कुठून मिळतील याचा मी विचार करत होती. लीना राधाच्या हातावर हात ठेवत बोलते. मला माफ कर राधा. मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. हे लीना, तू का वाईट वाटून घेते आहे? मी समजू शकते तुला. आणि तुझ्या परीने तू याआधी मला मदत केली आहेस. तू मदत नाही केली तरी चालेल, पण अशी सोबत राहा. राधाने हसतच लीनाला मिठी मारली. तशी खूप समजदार होती आपली राधा. लीना पण तिला समजून घेत होती. तू आजीसाठी एवढे प्रयत्न करत आहे ना, तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल बघ. लीना राधाच्या पाठीवरून हात फिरवत बोलते. चल जेवण करून घेऊ. बोलायच्या नादात सगळं जेवण थंड झाले बघ. राधा हसत बोलते. हो हो. आणि त्यात दोघं जेवण करतात. समीरने ज्या व्यक्तीला फोन केला होता ती व्यक्ती त्या जागेवर येऊन समीरची वाट पाहत होती. तोच समीर पण तिथे आला. तसे 10 मिनिट दोघं शांतच होते. समीर काही बोलत नाही आहे हे बघून चेतनच बोलतो. समीर, इथे का बोलवले आहे सांगशील का? किती छान झोपलो होतो मी. तुझ्यामुळे माझी झोप अपूर्ण राहिली बघ. चेतन समीरकडे रागाने पाहत बोलतो. इथे तुला तुझ्या झोपची पडली आहे आणि माझ्या घरच्यांनी माझी झोप उडवली आहे. समीर रागातच बोलतो. समीरचा राग बघून चेतन समजूतदारपणे बोलतो. समीर, शांत हो. हे घे पाणी पी आणि काय झाले ते नीट सांग मला. समीर पाण्याची बॉटल ओढून घेतो आणि घटाघट पाणी पितो. चेतन घरी गेले की एकच विषय असतो, तो म्हणजे लग्नाचा. घरचे माझ्या लग्नाच्या मागे हात धुवून लागले आहे आणि आता तर पप्पांनी मला 20 दिवस दिले आहे. या 20 दिवसात मी लग्न नाही केले तर ते माझे लग्न त्या मेघासोबत लावून देतील आणि मला त्या मेघासोबत लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. काय काका मावशी, तुझ्या लग्नाचा विचार करताय? हे तर खूप छान आहे. चेतन आनंदात बोलतो. माझ्या लग्नाचं ऐकून तुला काय एवढा आनंद होत आहे? एवढाच आनंद तुला होतोय तर तुझेच लग्न लावून देतो मी. ए बाबा, माझे कुठे तुझ्या घरचे तुझ्या लग्नाचा विचार करताय, त्यात मला घुसवू नकोस. समीर चेतनच्या खांद्यावर हात ठेवत, मला खरंच लग्नाच्या भांडणीत पडायचं नाही आहे. पण माझ्या घरचे समजूनच घेत नाही आहे. किती वेळा सांगितले मला लग्न करायचे नाही आहे, पण माझे ऐकूनच घेत नाही. आणि आता तर सरळ सरळ 20 दिवस देऊन मोकळे झाले आहे. आणि मी जर त्यांचे ऐकले नाही तर ते सगळे मला विसरून जाणार आहे की मी त्यांचा मुलगा, नातू, पुतण्या, भाचा आहे म्हणून. काल घरातील एकेकाने जणू धमकीच दिली आहे मला. एवढ्या मोठ्या मोठ्या डील करणारा मी लग्नाच्या बाबतीत नाही रे कळत आहे मला. त्यासाठी तुला इथे बोलावले.
तर माझ्या लग्नाबद्दल ऐकून तुला पण आनंद झाला. तुझ्या लग्नाबद्दल प्रॉब्लेम आहे की मुलींबद्दल? चेतन थोडा कचरत विचारतो. तसा तो एक जडजडीत कटाक्ष चेतनकडे टाकतो. ओके ओके, चेतन त्याला नॉर्मल करत बोलतो. चेतन, खरं सांगू का, लग्नाबद्दल माझे असे काही खास मत नाही, पण मुलींबद्दल आहे. म्हणजे मी आतापर्यंत ज्या मुलींना भेटलो त्या फक्त माझ्या पैशांमुळे पुढे मागे करायच्या. असल्या मुलींमुळे मला लग्न नावाच्या भांडणात पडायची नाही आहे. अरे पण सगळ्याच मुली तशा नसतात जसा तू विचार करत आहे. चेतन, तू तर काही बोलूच नको. बरं, तू शांत हो. एवढा मोठा बिझनेसमॅन एवढ्या करोड्याचे डील एका झटक्यात क्रॅक करतो. तुला लग्नाबद्दल मार्ग नाही सापडणार असे होईल का? चेतन, तू उगाच कुठला विषय कुठे नेऊ नकोस. आधीच लग्न हा शब्द ऐकून माझे डोके चालायचे बंद झाले आहे आणि तू आहेस की काहीही बडबड करत आहे. दोघे 10-15 मिनिट शांत असतात. काहीही बोलत नाही. काहीतरी विचार करून चेतन बोलतो. समीर, तुला लग्न करायचे नाही आहे, पण घरच्यांच्या फोर्समुळे तुला काहीही करून 20 दिवसात लग्न करायचे आहे. समीर बोलतो. मग तुझ्याकडे लग्नासाठी एकच मार्ग आहे. समीर गोंधळून चेतनकडे पाहत बोलतो. कोणता मार्ग? तू लग्नाचा 1 वर्षाचा करार करावा. आर यू मॅड चेतन? तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का? मी सांगितले ते तुला वेगळे वाटणार, पण विचार करून बघ. तू जर 1 वर्षाचा करार करून लग्न केलेस तर घरचे सगळे हॅपी होतील. चेतनने दिलेली आयडिया ऐकून आधी समीरला पटत नाही, पण तो खूप विचार करून चेतनकडे पाहतो. तू सांगितले तसे मी केले तर मला कुणालाही तोडावे लागणार नाही आणि या 1 वर्षाच्या कराराच्या लग्नाचे घरचे पण हॅपी होतील. वा चेतन, काय आयडिया दिली तू. नेहमीच कामाच्या वेळेला तू माझी मदत करतो म्हणून तर तू माझा जिगरी आहेस. समीर हसतच चेतनला आनंदाने मिठी मारतो. करारी लग्नाची आयडिया तर तू दिली, पण 1 वर्षासाठी माझ्यासोबत लग्नाचा करार कोण करेल? समीर मिठीतून बाजूला होत चेतनला विचारतो. त्यासाठी 20 दिवसात आपल्याला मेहनत घेऊन तशी मुलगी शोधावी लागणार आहे. आता तू आयडिया दिली आहेस तर माझ्यासाठी करारी बायकोसुद्धा तूच शोधणार आहेस. समीर मिश्किलपणे हसत चेतनकडे पाहत बोलतो. तसा चेतन त्याच्या पायातील चप्पल काढून समीरकडे भिरकावत, साल्या, आयडिया दिली तर दिली, वरून बायको पण शोधायला सांगतो. त्याचे बोलणे ऐकून समीरने चेतनच्या चप्पलपासून त्याचे रक्षण तर केले होते. तो पुढे पडत होता तर चेतन त्याच्या मागे. दोघे पण दमून एका ठिकाणी बसतात. चेतन, मुलगी शोधायची जबाबदारी तुझ्यावर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यासाठी नक्कीच चांगली मुलगी शोधशील. शोधावी तर लागेल ना. शेवटी माझ्या नोकरीचा पण प्रश्न आहे. दोघं बराच वेळ गप्पा मारत तिथेच बसतात. बराच उशीर झाला म्हणून एकमेकांना बाय बोलून घरी निघून जातात. आता पुढील भागात बघूया चेतन समीरसाठी कशी मुलगी शोधतो. त्यासाठी पाहत रहा लग्न एक करार, राधा आणि समीरची रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.